आता चौथा मुद्दा, चौथा पॉइंट तो म्हणजे स्कर्ट. ऑफकोर्स तुम्ही आधीचे पण बरेच सारे माझे व्हिडिओ बघितले असणार जिथे स्कर्ट घालून कशा कशा पद्धतीने आपण आपले ड्रेसिंग चेंज करू शकतो किंवा एंटायर साडीचा लुक हा चेंज करू शकतो खूप इझिली. अगेन इथे मी तुम्हाला तेच सांगते, हा माझा जो ग्रीन कलरचा रिपीट केलेला 2 वर्षापासून तुम्ही हा माझा जो स्कर्ट बघत असाल, तो स्कर्ट ह्या साडीवरती पण किती छान पद्धतीने जातो तर तुम्ही बघा. आणि किती मुद्दा तो म्हणजे हा ब्लाउज. ऑफकोर्स ब्लाउज तुम्हाला माहितीच आहे की ब्लाउजेस किती पद्धतीने आपण व्हेरिएशन्सने वापरू शकतो, लुक अप करू शकतो, लुक डाऊन करू शकतो. आता मी जो माझ्याकडे ह्या साडीवरचा ब्लाउज आहे, हाच ब्लाउज मी जो चेंज करून घातलेला आहे. आणि आता हा चेंज केलेला ब्लाउज जो आहे ना, ह्याच्यावरती तुम्ही वर्सटाईली प्ले करू शकतात. म्हणजे जर तुमच्याकडे लॉंग एखादा कुर्ता असेल किंवा लॉंग एखादा हेवी टॉप असेल, तोही टॉप तुम्ही ह्याच्यावरती घालू शकतात. खूप छान पद्धतीने लुक चेंज होतं. माझ्याकडे आता ह्या साडीवरती मॅचिंग असा कोणता टॉप नव्हता जो मी घालून दाखवते, तर मी तुम्हाला रेफरन्सेससाठी काही फोटोज दाखवते जे तुम्ही बॉर्डरवाल्या साड्यांसाठी इझिली टॉप्स घालू शकतात, लॉंग ब्लाउजेस घालू शकतात. इव्हन कॉर्सेट पण खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने अशा साड्यांवरती जातात. तर ब्लाउजेस मध्ये व्हेरिएशन्स करून तुम्ही तुमच्या साडीचा लुक तर नक्कीच चेंज करू शकता.